तुमच्या सिटीपासून जर वेरावल जाण्यासाठी म्हणजे सोमनाथ जाण्यासाठी जर डायरेक्ट ट्रेन नसेल तर तुम्ही सगळ्यात आधी अहमदाबादला येऊन या ठिकाणाहून परत ट्रेनने किंवा मग GSRTCच्या बसने वेरावलला जाऊ शकतात. जवळपास हा प्रवास 6 ते 7 तासांचा आहे. आणि बुकिंग करताना ना रेड बसवरती किंवा GSRTCच्या ऑफिशियल वेबसाईटवरनंच बुकिंग करा, म्हणजेच तुम्हाला सीट जी आहे ना तर ती अवेलेबल होईल. आणि हो, जर तुम्हाला डायरेक्टली अहमदाबादपासून वेरावल जाण्यासाठी डायरेक्ट बस नाही मिळाली तर तुम्ही अहमदाबाद ते जुनागड अशा बसेस बुक करा, म्हणजेच अशा बस ज्या आहेत ना तर त्या भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल असतात. त्यानंतर जुनागडपासून तुम्हाला जवळपास 2 तास वेरावल जाण्यासाठी लागतील. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही आलेलो आहोत सोमनाथला. तर इथलं सगळं जे आहे तर ते एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही वेरावलमध्ये आलेलो आहोत, म्हणजे सोमनाथचं मंदिर तिथंच आहे. बस स्टँडजवळून जवळपास 5-6 किलोमीटर येतं. तर बस स्टँडपासून आमची रूम जी आहे तर ती 500 मीटरवरती होती. तर तिथं बुकिंग केलेलं होतं आम्ही ऑलरेडी ऑनलाईन. आणि येत असाल ना तर ऑनलाईनच बुकिंग करून या, कारण की नंतर मग जे आहे ना तर ते खूप पैसे सांगतात आपल्याला. आणि रूम ज्या आहेत तर त्या सोल्ड आऊट होतात इथं, कारण की आम्ही काल जेव्हा रात्री बुकिंग करायला बघितलं ना तर तेव्हा बरेचसे म्हणजे मेक माय ट्रिपवर वगैरे तर सोल्ड आऊटच दाखवत होतं डायरेक्टली. तर त्यासाठी ना तुम्ही जर येत असाल तर ऑनलाईनच बुकिंग करून या. आता इथं बघा हे सुद्धा तयार झालेले, तर चला चालायचं. पाठ केल्यासारखं गरम. आम्ही ह्या ना हॉटेलमध्ये स्टे केलं आहे, हॉटेल मधुरम. म्हणजे बसलो इथून बसमध्ये वेरावल ते सोमनाथ बस असते डायरेक्ट. म्हणजे ऑटोवाले जर तुम्हाला 150-200 रुपये सांगत असतील ना तर त्याने जायची अजिबात गरज नाही, बसनेच जाता येतं. ते बघा इथे 68 रुपये तिकीट लागलं. जवळपास आहे 8 किलोमीटर. म्हणजे इथं ना एक्सप्रेस आणि असं याचं वेगवेगळं तिकीट असते ना गुजरातमध्ये, तरी 34 रुपये तिकीट एकाचं लागलं. हे प्रभास रतन केव्स, राम मंदिर आणि हे इथं आपल्याला ज्या बस आहेत ना तर त्या सोडतात, त्या बसने जे आहे ना तर आम्ही आलो. तर आता आम्ही चाललोय मंदिर बघायला. तर इथं बघा आता आम्ही सगळ्यात आधी आलेलो आहे त्रिवेणी संगमावर. तर त्रिवेणी संगम म्हणजे हे इथे ना कपिलेश्वर आणि सरस्वती ह्या 2 नद्यांचा संगम आहे इथे. तर सगळ्यात आधी लोक इथे आंघोळ वगैरे करतात, पण पाणी तेवढं काही पाहिजे तेवढं स्वच्छ तर दिसत नाही आहे. ज्याला करायची असेल ते करू शकतात, पण आम्ही तर फक्त बघण्यासाठी आलो. आणि तिकडे बघा असं काहीसं आहे, भरपूर मोठीच नदी. आणि तिकडे बघा तुम्हाला दूरवरती दिसतंय का ते? हे बघा ते, अरे हां, हे पाय झूम झालेलं आहे बरोबर परफेक्ट असं एकदम पाण्याचा फ्लो होतोय पहा तिथं. ते हां समुद्र आहे वाटते तो सोमनाथचा. बघा केवढ्या दूर होतं, खूप दूर येते, पण पाणी लाटा एवढ्या ओसळत आहेत की खूपच. असं काहीसं आहे हे. चला आता त्या साईडला जाऊयात. हे इकडं सगळेजण बऱ्यापैकी लोक ना आंघोळ वगैरे करतायत. आम्ही आंघोळ तर नाही, पण फक्त थोडंसं पाय फक्त तेवढे धुवून घेऊ झालं. मग इथं अशा प्रकारे आम्ही फक्त पाय वगैरे धुवून घेतले. हे म्हटले आपले पाप धुतले जातील म्हणे. आता पाप कुठे केले आपण काय माहिती. चला लवकर बाहेर पडा. कारण पहा पाणी कसं एकदम खराब आहे आणि लोक प्यायल्यात वगैरे भरतात ते पाणी. बघा तिकडे आंघोळ वगैरे पण करतात. हे ते बरेचसे जणांना ही कुठली तरी पूजा करतात. कोणती पूजा करतात काय माहिती, आपल्याला तर काही माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ना ही ज्या नदीच्या साईडची ना तर ती नदी जी आहे ना तर ती गुप्त नदी म्हणतात ते. तर माहीत नाही कोणती, म्हणजे तिचं नावच नाही, ती गुप्त नदीच आहे. आणि तिकडे जे आहे ना तर त्या 2 नद्यांचा संगम झालेला आहे. तर आता हे आहे त्रिवेणी माताजींचं मंदिर.
तर चला जाऊयात मध्ये. एकदम असं ओल्ड टाईपमधलं आहे ते. बघा, ही आहे त्रिवेणी देवी. त्यानंतर बघा, असं म्हणजे थोडंसं ओल्ड टाईपमध्येच आहे हे मंदिर सगळं. बाहेरच्या साईडला आहे थोडंसं असं बसायला वगैरे जागा केलेली लोकांनी आहे. चला आता आम्ही फोटो वगैरे काढतो. आणि आता मेन म्हणजे ना श्रावण नाही सॉरी अधिक मास आहे ना, त्यामुळे बरेचसे जण इथे आंघोळ वगैरे करायला, कारण अधिक मासामध्ये देवांचं आशीर्वाद घेणं शुभ असतो असं म्हणतात, म्हणून बरीचशी जास्त गर्दी इथे असते. इथे ना सध्या म्हणजे अधिक मास चालू आहे ना, तर त्याच्यामुळे ना इथे असे सगळे पूजा करतात. बस सापशिडी वगैरे, तांदूळ आणि गव्हाचं वेगळ्याच प्रकारची पूजा वगैरे करतात. तिकडे पण आहे बघा, असं सगळे ठिकठिकाणी वगैरे पूजा चालू आहे अशा प्रकारे. तर आम्ही ना प्रत्येकी 250 रुपये अशी रिक्षा केलेली, म्हणजे आमच्या दोघांचे 500 आणि आमच्यासोबत आहे ना अजून एक महाराष्ट्राचे जण आहेत म्हणजे माणूस आहे, तर त्यांच्या 250 असे 750 रुपयांनी आम्ही सगळे मंदिरं वगैरे जे आहे सोमनाथमधले तर ते एक्सप्लोअर करणार आहे. जर तुम्ही सुद्धा इथे आलात आणि जास्त जण असाल तर तुम्हाला भरपूर असं परवडेल, कारण उन्हाचं एवढं चालण्यापेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरापासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावरती हिरण नदीच्या काठी गोलोकधाम तीर्थ वसलेलं आहे. हिंदू श्रद्धेनुसार ते हे स्थान मानले जाते जिथे भगवान श्रीकृष्णांनी आपली पृथ्वीवरील लीला संपवून गोलकधामाला प्रस्थान केलं. खरं तर श्रीकृष्णांचा हा शेवटचा प्रवास आहे. महाभारत युद्धानंतर अनेक वर्षांनी यादव वंशामध्ये अंतर्गत संघर्ष झाला. त्यानंतर श्रीकृष्ण प्रभास क्षेत्रात आले. याच काळात भालका तीर्थ इथे शिकारी जरा याने चुकून श्रीकृष्णाच्या पायाला बाण मारला, अशी पुराणातील कथा या ठिकाणी सांगितली जाते. त्यानंतर श्रीकृष्ण हिरण नदीच्या किनारी आले आणि येथे त्यांनी देहोत्सर्ग केला. त्यानंतर श्रीकृष्णांनी देहत्याग करून आपल्या दिव्यधामात म्हणजेच गोलोकात प्रवेश केला. अशी श्रद्धा आहे की त्यामुळे या पवित्र स्थळाला गोलकधाम तीर्थ असं नाव मिळालं. या ठिकाणी श्रीकृष्णांच्या चरणचिन्हांचे स्मारक उभारण्यात आले आहे, जे भक्तांसाठी अत्यंत पूजनीय मानले जाते. त्या ठिकाणाचं धार्मिक महत्त्व म्हणजेच गोलकधाम तीर्थ हे केवळ एक मंदिर नसून भगवान श्रीकृष्णांच्या अंतिम पृथ्वीवरील लीलांचे स्मरण करून देणारं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. सोमनाथ प्रभास क्षेत्र, भालका तीर्थ आणि देहोत्सर्ग तीर्थ ही सर्व स्थळं श्रीकृष्णांच्या जीवनाशी जोडलेली मानली जातात. खरं तर हे मंदिर अध्यात्म, श्रद्धा आणि श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचं प्रतीक आहे. म्हणूनच सोमनाथला जर तुम्ही कधी आलात तर या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या. गोलोकधाम परिसरात पुढे गेल्यावर आपल्याला प्राचीन सूर्यकुंड दिसते. हे कुंड अत्यंत प्राचीन असून पूर्वी यात्रेकरू या ठिकाणी स्नान करून पुढील दर्शनासाठी जात असायचे. भारतीय मंदिर परंपरेत कुंडांना विशेष महत्त्व आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी अशा पवित्र जलकुंडांचा उपयोग केला जात असायचा. सूर्यकुंडाच्या सभोवताली असलेलं वातावरण अतिशय शांत आणि मन प्रसन्न करणारं आहे. आजही या ठिकाणी अनेक भाविक थांबून प्रार्थना करतात आणि या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य अनुभवतात. तसंच सूर्य मंदिरामध्ये सूर्यकुंडाजवळच भगवान सूर्यनारायणांना समर्पित असलेलं प्राचीन सूर्यमंदिर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सूर्यदेवांना जीवन, ऊर्जा आणि आरोग्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच अनेक शतकांपासून सूर्योपासनेची परंपरा भारतात अस्तित्वात आहे. तसंच हिंगलाज माता मंदिर, सूर्य मंदिराजवळच असलेलं हिंगलाज माता मंदिर हे या परिसरातील आणखी एक महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. माता हिंगलाज यांना आदिशक्तीचे स्वरूप मानलं जातं. पाकिस्तानमधील बलुचिस्तान या ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हिंगलाज शक्तिपीठाशी या देवीची परंपरा जोडली जाते.
सोमनाथमधील हे मंदिर गुहेसारख्या रचनेमुळे विशेष आकर्षण ठरते. सोमनाथमध्ये आणखी एक पवित्र स्थान आहे ते म्हणजे श्री शारदा पीठ. भारतीय अध्यात्माच्या इतिहासात आदि शंकराचार्य यांचे स्थान या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. आदि शंकराचार्यांनी संपूर्ण भारतभर सनातन धर्माचा प्रचार केला आणि ज्ञानाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी विविध पीठांची स्थापना केली. त्यातले एक म्हणजेच हे शारदा. हे नाव प्राचीन काळातील ज्ञान आणि विद्येच्या महान परंपरेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे शारदा पीठ हे केवळ एक मंदिर नसून भारतीय ज्ञान परंपरेचे प्रतीक म्हणून मानलं जातं. सोमनाथच्या पवित्र भूमीवर उभारलेलं हे श्री शारदा पीठ हे आधुनिक काळातील एक भव्य आणि आकर्षक मंदिर आहे. मंदिराची वास्तुकला पारंपरिक भारतीय शैलीवर आधारित असून प्रत्येक भागात सूक्ष्म दगडी कोरीवकाम पाहायला मिळते. त्यासोबतच मंदिराच्या गर्भगृहात विराजमान असलेली देवी शारदेची मूर्ती अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे. देवीच्या चरणी नतमस्तक होताना भक्त ज्ञान, यश, वृद्धी आणि जीवनातील योग्य मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतात. विशेष करून विद्यार्थ्यांसाठी हे मंदिर श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र मानलं जातं. या मंदिराचं धार्मिक महत्त्व म्हणजे श्री शारदा पीठ हे भक्ती आणि ज्ञान यांचा सुंदर संगम आहे. सोमनाथमध्ये भगवान शिवाचे दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी अनेक भाविक येतात आणि ज्ञान देवतेचा आशीर्वाद घेतात. यामुळे सोमनाथ यात्रा केवळ भक्तीची न राहता ज्ञान आणि संस्कृतीशी जोडलेली आध्यात्मिक यात्रा बनते. त्यानंतर सगळ्यात छान असं ठिकाण येते ते म्हणजे सोमनाथचा समुद्र. तर समुद्रकिनारा आणि लाटांमध्ये दिसणारं हे शिवलिंग. सोमनाथच्या पवित्र समुद्र किनाऱ्यावर एक असं स्थान आहे ज्याबद्दल अनेक भाविकांमध्ये विशेष श्रद्धा आहे. समुद्राच्या लाटांमध्ये वसलेलं हे स्वयंभू शिवलिंग भगवान शिवांच्या चमत्कारिक उपस्थितीचे प्रतीक मानलं जातं. स्थानिक श्रद्धेनुसार हे शिवलिंग मानवनिर्मित नसून नैसर्गिकरित्या प्रगट झालेले आहे. त्यामुळे याला स्वयंभू शिवलिंग म्हणून ओळखलं जातं. भरतीच्या वेळी हे शिवलिंग समुद्राच्या पाण्याखाली जातं, तर ओहोटीच्या काळात हे स्पष्टपणे दिसू लागते. समुद्राच्या अखंड लाटा जणू या शिवलिंगावर सतत अभिषेक करत असतात. असं मनमोहक दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक भक्तांचा विश्वास आहे की या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने भगवान शिवांची विशेष कृपा प्राप्त होते आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होते. समुद्र, श्रद्धा आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम असलेलं हे स्थान सोमनाथ यात्रेतील एक विशेष आकर्षण म्हणून मानलं जातं. त्यामुळे तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. बघा इथून किती प्रशस्त असा हा मोठा अरबी समुद्र दिसताना. त्यानंतर येतं ते म्हणजेच भालका तीर्थ मंदिर. तर पुराणांनुसार श्रीकृष्ण एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असताना जरा नावाच्या शिकाऱ्याने त्यांच्या पायाला हरण समजून चुकून बाण मारला. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्याने श्रीकृष्णांची क्षमा मागितली. भगवान श्रीकृष्णांनी त्याला क्षमा करून करुणा आणि मानवतेचा संदेश दिला. आज या ठिकाणी उभारलेलं भालका तीर्थ मंदिर या पवित्र घटनेची आठवण करून देते. खरं तर सकाळच्या टायमिंगमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग मेन मंदिरामध्ये भरपूर सारी गर्दी होती, त्यामुळे आम्ही दर्शन सगळ्यात शेवटी घेण्याचं ठरवलं. खरं तर या मंदिरामध्ये ना एवढं छान मन प्रसन्न होतं ना की विचारायलाच नको. पण त्या ठिकाणी अजिबात फोनच अलाउड नाही आहे. इवन तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आपल्या गाडीची चाबी वगैरे काहीही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. हा सगळा आहे सोमनाथ मंदिराचा परिसर. फक्त तुम्हाला थोडंसं जे आहे ना तर ते वरच्या कळसाचं थोडंफार दर्शन होत आहे. तर इथं ना ह्या ज्या छत्र्या दिसत आहेत ना तर इथं आपल्याला आपले मोबाईल सामान जे काही असेल ना तर ते आपल्याला जमा करावं लागतं. तर असा होता हा आजचा सोमनाथचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, मेन म्हणजेच ना सोमनाथमध्ये ना मेन मंदिराचं जे दर्शन घेण्यासाठी म्हणजे दर्शन छान प्रकारे आपल्याला घेता येतं.
पण तिथे कुठल्याही प्रकारचा मोबाईल वगैरे काहीही अलाउड करत नाही. त्याच्यामुळे मग जे छोटे छोटे मंदिर आहेत तेच आपल्याला एक्सप्लोअर करता येतात. आणि मेन मंदिराचं मात्र जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर सोमनाथलाच यावं लागेल. चला तर मग.